पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील शिरवणे MIDCमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली। शिरवणे MIDCमधील शुभदा कंपनीमध्ये ही आग लागल्याची घटना रात्री 11:30च्या सुमारास घडली। आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तब्बल 9 तासानंतर ही आग आटोक्यात आली। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आबासाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे MIDC यांनी दिली। तर प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की रात्री लागलेली ही आग भयंकर होती, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं। सर, जो आग लगी थी यहाँ पे कैसे लगी थी, कुछ पता है? कितने टाइम से लगी थी? ये आग लगी है, मुझे जहाँ तक पता चला 10:30 बजे के आसपास। और आग लगने की वजह अभी भी कुछ पता नहीं है, पर वो लोगों का कहना है कि इसके अंदर केमिकल्स वगैरह थे, इसकी वजह से आग ज़्यादा लगी। लेकिन पहली बार है। क्या बनाती है ये कंपनी? इलेक्ट्रिक कुछ तो खंभों पे लगने वाला इलेक्ट्रिक गैजेट्स बनाती है। ओके, तो कितना कुछ पता है नुकसान होगा? नहीं, नुकसान की भरपाई तो यहाँ पे एरिया कौन सा है? घबराहट था? हाँ, घबराहट तो था। ये नेरुल MIDC एरिया है और अगल बगल ऐसी कुछ बड़ी और भी केमिकल कंपनियां नहीं थी, इसकी वजह से आग पे काबू पाना बहुत फैलने की आशंका कम थी। कितनी घंटे चली होगी आग? मुझे लग रहा है कुछ 6 घंटे के आसपास चली। जी, आपका नाम? साहिल चौहान। शुभदा पॉलिमर्स म्हणून एक शिरवणे MIDC, नेरुळ तुर्भे MIDCच्या हद्दीमध्ये कंपनी आहे। रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी छोटी आग लागलेली होती, परंतु या कंपनीमध्ये पॉलिएस्टर रेझिन म्हणून केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केलं होतं। फायर ब्रिगेडच्या जवळपास 10 ते 11 गाड्याच्या मदतीने रात्रभर आगीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला। आग आता पूर्णपणे कंट्रोल आलेली आहे, कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सध्या आगीवरती कंट्रोल आहे। शुभदा पॉलिमर्स ही कंपनी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये ही आग लागलेली आहे। जे इलेक्ट्रिक वायर आहेत त्या वायरचं या ठिकाणी कोटिंगसाठी जे वापरलं जातं त्याच्यासाठी पॉलिमर्सचे वापरले।